तुम्हालाही ऍसिडिटीचा त्रास आहे का आणि तुम्ही पण रोज अँटासिड्स घेताय, तर हे महत्वाचे मुद्दे लक्षात घ्यायलाच पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही रोज अँटासिड्स घेत असाल तर जे काही सिरियस डिसीजेस असतात किंवा कंडिशन्स असतात, जसं अल्सर असेल, ते मास्क होतं. म्हणजे अँटासिड घेतल्यामुळे तुमचा अल्सर वर दिसून येणार नाही आणि तो तसाच आत राहील आणि तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला अल्सर आहे, जोपर्यंत तो सिव्हिअर डॅमेज तुमच्या इनर लाइनिंगला करत नाही. दुसरं म्हणजे कॉन्स्टिपेशन किंवा डायरिया. आयदर तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होईल किंवा डायरिया फ्रिक्वेंट तुम्हाला स्टूल्स पास करावे लागतील. तिसरं म्हणजे न्यूट्रिएंट ॲब्झॉर्प्शन कमी होईल. जर तुम्ही सतत अँटासिड्स घेत राहिला तर तुम्ही जे अन्न खाता त्याच्यातले जे महत्त्वाचे घटक मिळतात त्याचं रक्तात मिसळण कमी होईल आणि जेणेकरून मग तुम्हाला विटामिन डेफिशियन्सीज, B12, D3 या सगळ्या डेफिशियन्सीज निर्माण होतील. फर्स्ट, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स. तुमचे जे इलेक्ट्रोलाइट्स असतात, सोडियम, पोटॅशियम, ह्या सगळ्यांचा इम्बॅलन्स क्रिएट होतो. त्याच्यामुळे मग तुम्हाला अजून बाकीचे काही त्रास सुरू होऊ शकतात. तर तुम्ही अँटासिड घेत असाल तर हे काही महत्त्वाचे मुद्दे नक्की लक्षात ठेवा आणि मग अँटासिड घ्यायचा की नाही हा विचार. जस्ट फॉर हार्ट्स आणि फार्मसीच्या बाईला फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.